सामना वृत्तपत्रातलं व्यंगचित्र ही शिवसेनेची भूमिका नसल्याचं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलंय। व्यंगचित्राच्या राजकारणामागे काँग्रेस राष्ट्रवादीच असल्याचा आरोप त्यांनी केलाय। राधाकृष्ण विखे पाटील आणि धनंजय मुंडेंचा वातावरण पेटवण्याचा प्रयत्न असून काँग्रेस राष्ट्रवादीचा विघ्न संतोषपणा आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिलाय। मराठ्यांच्या मोर्चांना यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दर्शवलाय, त्यामुळे नामुष्की लपवण्यासाठीच आघाडीचे नेते शिवसेनेवर आगपाखड करत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तर व्यंगचित्र विखे पाटलांनी काढलं की धनंजय मुंडेंनी, असा सवाल मुंडेंनी देसाई यांना केलाय। आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आजच्या दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर या व्यंगचित्राबद्दल अगदी स्पष्टीकरण तपशीलवार दिलेलं आहे। कालच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये ह्या विषयाचा खुलासा केला आणि जे समाजकंटक हे विष पेरायचा प्रयत्न करतायत त्यांचा पर्दाफाश केला। खरं तर असं आहे की हे वातावरण निवळलं होतं त्यामुळे, परंतु हे जे काँग्रेस राष्ट्रवादीवाले आहेत हे जास्त पेटवण्याचा प्रयत्न करतायत। त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेते विखे पाटील आणि धनंजय मुंडे हे आघाडीवर आहेत। असं आहे की शिवसेनेची ही भूमिका नाही आणि सामनाची सुद्धा नाही। सामनाची भूमिका कार्यकारी संपादकांनी लेख लिहून दिलेली आहे आणि शिवसेनेचे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनाच्या सगळ्या मागण्या मान्यच केलेल्या आहेत। त्यामुळे शिवसेना पक्ष हे त्यांच्या भावनांशी अनुरूप अशीच भूमिका घेत आहे। देसाई साहेबांना आता काय बोलावं कळत नाही। आता हे व्यंगचित्र काय विखे आणि मुंडेंनी सामनात लिहिलं का? आता व्यंगचित्रकार आम्ही विखे पाटील साहेब आणि मी तर नाहीयेत। त्यामुळे त्यांनी त्यांची वस्तुस्थिती आणि विचार मग ते मराठा समाजाच्या बाबतीत असतील, महिलांच्या बाबतीत असतील, पोलिसांच्या बाबतीत असतील, शहीदांच्या बाबतीत असतील, ते स्पष्टपणाने त्या व्यंगचित्रामध्ये या ठिकाणी सामना त्यातून पुढे आलाय। त्यामुळे आता कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी या मराठा समाजाच्या, या महाराष्ट्रातल्या सर्व समाजातून ज्या व्यंगचित्राचा अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध होतो। आता मराठा समाजाला आरक्षण दिलं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने। आमच्या सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं, त्यामुळे ह्यांना अधिकार तरी काय या बाबतीमध्ये बोलायचा? तुम्ही आता सत्तेमध्ये आहात आणि तुम्ही काय करणार आहात? आम्ही दिलेलं आरक्षण मी कोर्टामध्ये थांबलंय, त्याच्या बाबतीत तुम्ही कायदा करणार का? किंवा शिवसेनेला माझं आव्हान आहे, जर आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा, नाही तर सरकारच्या बाहेर पडा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।